जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. कुठल्या मतदारसंघातून निवडणूक लढवायची? नारायणगाव वारवाडी जिल्हा परिषद गटात. काय स्पर्धक कोण कोण आहे? प्रियांकाताई शेळके आहे, प्रियांकाताई बोरकर आहे, मेहत्रेताई आहे आणि पाटेताई आहे. सगळ्यात उजवं कोण? सगळे सारखे. सगळे सारखे. तुमचं चिन्ह कुठलं? धनुष्यबाण. आता बाबूराव पाटे यांच्या नावाने मतं मागतात. हां, नेहाताईंचा ब्रँड कधी सुरू व्हायचा? होईल आता. चालेल. काय नारायणगाव परिसरातील जनतेला, महिलांना काय आवाहन कराल, काय सांगाल? सांगेल की मला यावेळेस काम करण्याची संधी द्या. मी यांच्या मदतीने किंवा जनतेच्या मदतीने मी कामं करण्याचा प्रयत्न करते. तुम्हाला समोरचा कुठला उमेदवार तुल्यबळ वाटतो? विजय निश्चित. तुमचा आदर्श कोण? आदर्श कोण? माझे पतीच आहेत तसे. कारण 20-22 वर्षामध्ये मी पाहिलेला आहे संघर्ष. आणि मी जरी घरात असले तरी मी असं म्हणता येणार नाही की मी घरात नव्हते. घरात असले तर पण मी प्रत्येक म्हणजे जनसामान्यांच्या समस्या घरापर्यंत पण आलेल्या आहेत. मी त्या सोडवण्याचा पण मी प्रयत्न केलेला आहे. आता अनेक वेळा राजकारणामध्ये असताना लोक टीका करतात. हां. बाबूराव यांचं सुद्धा खूप लोकांनी टीका पण केलेली आहे. काय दुःख होतं? नाही, दुःख काहीच नाही. आता तुम्ही आणि राजकारण ज्याच्यावर टीका केली जाते, जे लोक जे काम करतात त्याच्यावरच टीका केली जाते. आतापर्यंत तुम्ही कधी घराच्या बाहेर पडले नाही. मी 22 वर्षात घरातनं कधीच बाहेर पडले नव्हते. कारण माझं लग्न झाल्यापासून माझ्या सासूबाई वारल्या 2 महिन्यानंतर. त्यानंतर आजी सासूबाई माझ्या घरी असायच्या, त्यामुळे त्यांच्या जवळ मला थांबायला लागायचं. आणि त्यानंतर 2 मुलांचं पण माझ्याकडे 2 मुलं पण मला सांभाळावी लागली. आणि त्याच्यानंतर हे पण बाहेर असायचे. त्याच्यामुळे मला 22 वर्षात नाही जमलं. पण आत्ता इथून पुढे मी करण्याचा प्रयत्न करते. आता जिल्हा परिषदेमध्ये तुम्ही जिल्हा परिषद सदस्य होणार. कायदा असं सांगतो की पतिराजांची लुडबुड चालत नाही. नाही मग तुम्ही कामकाज कसं करणार? करणार. मी एखादी गोष्ट माहीत करून घेण्याचा प्रयत्न करीत. त्याच्या मदतीने मी पुढे लोकांच्या समस्या सोडण्याचा प्रयत्न करते. तर तुमच्या जिल्हा परिषद गटामध्ये किती गाव आहेत? जिल्हा परिषद गटात नारायणगाव आहे, वारुवाडी गट आहे, मांजरवाडी आहे, हिरवेतर्फे नारायणगाव आहे, धनगरवाडी आहे, आरी पिंपळगाव आहे. काय तुम्ही या गटामधून उभं राहत असताना तुमचं व्हिजन काय असणार आहे आणि सगळ्यात पहिलं काम कुठं कराल निवडून आल्यावर? सगळ्यात पहिलं म्हणजे प्रत्येक गावात तर करणारच आहे मी. पण आधी मी त्या ठिकाणची थोडी माहिती घेईन. कारण आता मी जास्त फिरलेली नाही ना, त्याच्यामुळे मी प्रत्येक गावातनं थोडीशी माहिती घेईन. कुठे काम करायचं आहे, काय नाही, थोडी माहिती घेतल्यानंतर मी काम सुरू केलं. तर राजकारणातली व्यक्ती बाहेर असताना घरी यायला उशीर होतो. तुमचे पतिराजसुद्धा घरी यायला उशीर होत होता. कधी भांडणं वगैरे व्हायची? नाही, त्यांना फ्री हँड खूप समजुतीने घेतलेलं आहे आणि अजून पण समजून घेईल. आता इथून पुढे असं होईल की ते मला समजून देतील अशी मी अपेक्षा करते. तुमच्या दोघांमध्ये जास्त समजदार कोण? समजदार मीच सांगेल. कारण मी आजपर्यंत 22 वर्षामध्ये खूप समजून पण घेतलेलं आहे आणि मी तसं तर सगळ्यांनाच समजून घेतात. तर योगेश पाटे यांचा कुठला गुण आवडत नाही? गुण आवडत नाही तसं तर गुण नाही. जिथे आहे तिथे बोललं पण पाहिजे, जिथे नाही तिथे पण बोललं नाही पाहिजे. थोड्याशा काही गोष्टी काही काहींच्या मनाला लागतं. पण माझा स्वभाव असा आहे की मी खूप प्रामाणिक पण आहे आणि मला स्वाभिमानाने जगायला पण खूप आवडतं. त्यांचा कुठला गुण आवडतो? गुण आवडतो ना मध्ये सगळ्यांशी म्हणजे आपल्या घरातल्यासारखे सगळ्यांशी आपलेपणाने वागतात, सगळ्यांना मदत करतात. रात्री बेरात्री फोन येतो. जरी मी घरात असले तर रात्री पहाटे फोन येतो. थोडंसं मला पहिले नवीन घाबरायला व्हायचं. रात्रीतनं फोन वाजला काय भीती वाटायची, कोणाचा आला, कोणाला काय झालं. पण त्याच्यानंतर असं वाटायचं की कोणाला आपल्याला मदतीची अपेक्षा आहे, कोणाला आपली मदतीची गरज आहे. म्हणजे पण आता मला भीती वाटत नाही. पण आता खरंच वाटतं आपण त्यांना मदत केली पाहिजे. रात्रीतनं फोन येतो तेव्हा. शेवटचा प्रश्न, राजकारणातील तुमचा आदर्श कोण? तसा वारसा हक्क मला माझ्या घरातनंच मिळाला आहे. माझे सासरे बाळासाहेब पाटे, त्यानंतर माझे पती, त्याच्या अगोदर माझे आजच सासरेसुद्धा माझे वारसा हक्काने म्हणजे चालू झालेला आहे. त्यानंतर माझे सासरे बाळासाहेब पाटे व त्यानंतर माझे पती योगेश उर्फ बाबूभाऊ पाटे आणि त्यांचाच मी आदर्श बाळगले. तुम्ही कधी उखाणा घेतला का? उखाणा पण नाही घेतलेला, पण आज घेते मी.
महाराजांच्या फोटोला हार घालते वाकून. योगेश्वरांचं नाव घेते सर्वांचा मान. चला, तुम्हाला विजयासाठी खूप खूप शुभेच्छा. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.